हॅलो, नमस्ते. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज बनवत आहे रगडा चाट. तर इथे मी वाटाणा घेतलेला आहे. मी ह्याला रात्रभर भिजत ठेवलं होतं. त्याच्यानंतर सकाळी मी ह्याला कुकरला लावून घेते आहे. त्याच्यामध्ये 2 बटाटे उकडून घेते. हे बघा, पाहू शकता तुम्ही. इथे मी उकडून घेतलेला आहे हे बटाटे आणि वाटाणे. तर याच्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करते मी आणि 1 चमचा काळं मीठ नक्की टाका, त्याच्याने खूप टेस्ट येते. आणि 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा किंवा आणि थोडं टाकलं तरी चालेल, त्याच्याने पण खूप टेस्ट येते. आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट घेते आणि 1 चमचा हिंग घेते, किंवा अर्धा चमचा घेऊ शकता. आणि हे बघू शकताय तुम्ही. आणि 1 चमचा गरम मसाला. मुलांना रोज रोज तेच नाश्ता खाऊन खूप कंटाळा येतो आणि मोठ्यांनाही येतोच. त्याच्यामुळे असं काहीतरी बनवायचं असं ठरवलं मी बनवते आहे. बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ. तर हे सगळे मसाले टाकून घेतल्याच्या नंतर हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि ओजस बघा इथे साईडलाच बसलेला आहे माझ्या कट्ट्यावरती, किचन कट्ट्यावरती. काय खाऊ खातोय तो, आणि मी इथे माझं साईडला बनवायचं चाललेलं आहे. इथे मी ते सर्व मिश्रण तयार करून घेतलेलं आहे असं. आणि हे मिश्रण आता आपल्याला एका तव्यावरती गोल सर्कलमध्ये ठेवून घ्यायचे. इथे मी चटण्या रेडीमेडच आणल्या होत्या परवाच्या डीमार्टच्या बाजारामधून. तर ती चटणी, जी पाणीपुरीची जी चटणी आहे ती अर्धा लिटर पाण्यामध्ये 100 ml चटणी वापरायची आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे असं ॲड केलेलं आहे मी याच्यात. आणि इथे मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो बारीक असं चिरून घेतलेला आहे. असं काहीतरी करायचं असेल तरी ओजसचं सगळं लक्ष तिकडेच असते. काय बनवते मम्मा, कधी होतंय, असं होतंय त्याला, तयार होते कधी एकदाचं. तर इथं मी तवा घेतलेला आहे बघा. त्याला म्हणजे पूर्ण असं तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आधी आपल्याला, का तर त्याला खाली चिकटू नये म्हणून. इथे साईडला मी पुऱ्याही तळून घेतलेल्या आहेत. आणि हे बघा, इथे मी असं राऊंड करून घेते याचा. आणि असं राऊंड करून घेतल्याच्या नंतर मग याच्यामध्ये थोडं पाणी आणि जे थोडं आपण चटणी बनवलेली ना, ती थोडी चटणी अशी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि गॅस चालू करायचा आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे गरमागरमच चाट आपल्याला चांगला लागतो. आणि बाहेरही आपण बघू शकता की बाहेर खायला गेल्यावर गरमागरमच असतं. ही अशी बघा रेडी केलेली आहे मी प्लेट, पाहू शकता तुम्ही. आणि मी ते एक पाणीपुरी सुद्धा तयार केलेली आहे. तर कसा वाटला मला सांगा नक्की कमेंट करून. चलो बाय.